विद्या दर्पणायते. आपण पाहत आहोत षोडश कारण भावना. वाचा नाव. बरोबर. दर्शन विशुद्धी सगळ्यांना समजली. आता दर्शन विशुद्धीबद्दल मी काही सांगत नाही. आता पुढे जाऊया. काय आहे? विनय संपन्नता. ठीक आहे. विनय संपन्नता तर सगळ्यांना माहिती आहे. विनय कळलं का नाही? विनय कशाला म्हणायचं हे सगळ्यांना माहितीच आहे. मग त्या विनय संपन्नतेमध्ये तिथं आचार्यांनी जे आहे ते 5 भेद केलेले आहेत. आहे ना. विनय संपन्नतेमध्ये किती सांगितले? 5 भेद सांगितले आहेत. कुठले कुठले 5 भेद? दर्शन विनय, दुसरा ज्ञान विनय, चारित्र विनय, तप विनय आणि नंतर उपचार विनय. ठीक आहे. हे 5 मुख्य 5 भेद आहेत. ठीक आहे. लक्षात येत आहे? दर्शन विनय म्हणजे काय? तर तिथं सांगितलं काय आहे? हां बरोबर आहे. सांगा की. हां तर तिथं सांगितलं काय आहे की दर्शन म्हणजे सांगितलं की ज्याच्या दर्शन म्हणजे श्रद्धा आहे ना. मग सम्यक दर्शनाविषयक आहे ना जो विनय आहे तो आहे दर्शन विनय. थोडक्यात सांगतो. भरपूर लिहिले आचार्यांनी तिथे व्याख्या वगैरे. परंतु सम्यक दर्शन विषयक समजलं. सम्यक दर्शन कशाबद्दलच्या आहेत गोष्टी? सम्यक दर्शन 7 तत्व आहे, 8 अंग आहेत वगैरे 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 सगळं तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्याविषयक जो विनय आहे तो काय झाला? दर्शन विनय. दुसरा सांगितला ज्ञान विनय. मग ज्ञानाचे जे सगळे भेद आहेत. ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान? सम्यक ज्ञान. ते महत्त्वाचं आहे. ज्ञान तर जगामध्ये भरपूर आहेत. पण त्या अज्ञानाचा विनय करून काय करणार आहे? मिथ्या ज्ञानाचा विनय करून काय करणार आहे? कळलं का नाही? मग सांगितलं सम्यक ज्ञानाचा जो आहे तो विनय आहे ना. मग सम्यक ज्ञानाचा विनय आला म्हणजे त्यामध्ये काय आलं? सगळंच आलं. आहे का नाही? सगळं म्हणजे काय आलं? द्वादशांग आले, जिनवाणी आली, 4 अनुयोग आले. समजलं का? सम्यक ज्ञानाचे 8 अंग पण आले. कळतंय? मी सगळं शॉर्टमध्ये सांगतोय. ठीक आहे. त्यानंतर तिसरा कुठला आहे? चारित्र विनय. मग चारित्र विनय म्हणजे काय आता? तर चारित्र संबंधीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. चारित्राचे किती भेद आहेत? बरोबर. मग त्या संबंधीचे सगळे सांगितले तो चारित्र विनय. समजलं का नाही? म्हणजे चारित्राविषयक जो आहे हां चारित्राबद्दल चाललं. व्यक्तीबद्दल नाही चाललं. आत्ता दर्शन ज्ञान चारित्र हे असं झालेत ना. ह्यामध्ये व्यक्तीबद्दल नाही चाललं. त्याच्या विषयाबद्दलचा विनय सांगितला आहे. आणि जो आपल्याला दिसून येत नाही आहे ना. चिंतन करायला पाहिजे. जर आपल्यापेक्षा कोणी ज्ञानाने अधिक आहे काय चारित्राने अधिक आहे विनय आहे का? नाही. कळलं का नाही? आणि असं दिसून येतं. धडधडीत दिसून येतं. चारित्रवाले ज्ञानाचा अभिनय करतात, ज्ञानवाले चारित्राचा अभिनय करतात. कळलं का नाही? मग त्यासाठी तिचं सांगितलं. ठीक आहे. तुम्ही एखाद्या दोषांचं काय हे करा, कथन करा, निषेध करा. दोषांचं कथन करण्यात निषेध नाही. परंतु त्या गुणांचा नुसतं ज्ञान काय कामाचं? नुसतं चारित्र काय कामाचं? मग तुम्ही कशाचा निषेध करायला लागला? कळलं नाही? ते गुण आहेत ना आत्म्याचे. गुण आहेत की नाहीत? लक्षात येते? अभिप्राय समजून घ्या. तर मग सांगायचा अभिप्राय तो चारित्र विनय झाला. त्यानंतर पुढं काय आहे? तप विनय. तप समजतंय? आज तप धर्म आहे ना. मला खरं विचारायचं होतं आज कुठला धर्म आहे. मी सांगितलं
तपधर्म, तपधर्माचा सांगितलं काय, तपाचा विनय, तपाबद्दल. आणि खरं नसतं बरं का, ज्ञानाबद्दलचं रिस्पेक्ट नसते, चारित्र्याबद्दल तसं तपाबद्दल पण नसतं. हे काय तप करायचं आहे वगैरे 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 आहे ना. मग तपाबद्दलचा विनय, तप म्हणजे फक्त त्या सब्जेक्टबद्दल विनय चालला आहे, तपधारकांबद्दल नाही. आणि शेवटचा कुठला आहे, इथं नाही लिहिलं, शेवटचा कुठला आहे, उपचार विनय. मग ते सांगितलं की हे ज्यांनी धारण केलेलं आहे दर्शन, ज्ञान, चारित्र्य, तप, ह्या धारण करणाऱ्यांचा जो विनय तो उपचार विनय सांगितला. कळलं का नाही, पॉईंट समजला का, है ना. त्याला ज्यांनी धारण केलेलं आहे अशा जीवांचा जो विनय तो आला उपचार विनय. मग तिथं जो वर चालले ते सब्जेक्ट आहेत सगळे, दर्शन, ज्ञान, चारित्र्य, तप. पॉईंट समजताय, आहे ना. जसं म्हणलं ना तुम्हाला, अनशन म्हणजे उपवास करताय, उपवासाबद्दलचा विनय, आहे ना. मी आज दशलक्षांचे 10 उपवास करणार, तुम्ही विनय काय करता, आमची खूप खूप, बरोबर आहे. पण तो बहिरंग विनय झाला, तो बहिरंग तप आहे. अंतरंग तप पण आहे का नाही, मी आजपासून काय रोज स्वाध्याय करणार, स्वाध्याय परम तप लिहिले का नाही. मग तुम्ही लिहिता का, आमची खूप खूप अनुमोदना. बहिरंग तपाबद्दल विनय करताय, चांगली गोष्ट आहे. अंतरंग तपाबद्दल विनय कोण करणार, हां सगळंच आहे. अंतरंगामध्ये काय काय येतं, प्रायश्चित्त विनय, वैयावृत्त, स्वाध्याय आणि वित्सर्ग म्हणा किंवा ध्यान म्हणा, दोन्ही शब्द चालतात. कळलं का नाही. मग अशा प्रकारे तिथे म्हणजे मला सांगायचा अभिप्राय हा आहे की बहिरंग तपाची अनुमोदना करताय, चांगली गोष्ट आहे, मी त्याचा निषेध करत नाही. परंतु अंतरंग तपाची का अनुमोदना नाही. प्रायश्चित्ताचं तुम्ही अनुमोदना करता का, समजा कोणाच्या जेवाकडनं काय चुकलं, आमचं चुकलं असं असं, हे प्रायश्चित्त घेतलं वगैरे, अनुमोदना करता का असं विचारतोय. हो म्हणून तर त्यामुळं तर मग हे जीव प्रायश्चित्त घ्यायला तयार होत नाहीये. जर कोण्या जीवानं प्रायश्चित्त घेतलं, हां त्या काय ते चुकले होते त्यांनी प्रायश्चित्त घेतलं ना, आपल्याला आनंद वाटतो, आहे ना. तसं नको आहे. प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, आहे ना. तुम्ही एवढं छान वैयावृत्त करता आहात, आहे ना, त्याची अनुमोदना. कळतंय का नाही, असं चाललंय आपलं, आहे ना. स्वाध्याय करता आहात, काय शास्त्र शिकून करायचं आहे, मग तुम्ही स्वाध्यायाचा अविनय केला, ज्ञानाचा पण अविनय झाला आणि तपाचा पण अविनय झाला. कळलं का नाही. ध्यानाचा बद्दल विनय करत नाही, काय ध्यान असते, उरका 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 उरका, ध्यान बिन काय नको, उरका. हे उत्कृष्ट तप आहे, तुम्हाला माहिती आहे ना. बहिरंग तपापेक्षा अंतरंग तप, आणि त्यामध्ये जसं जसं पुढचं होईल तसे तसे काय आहेत सगळे उत्कृष्ट आहेत, माहिती आहे का नाही. जसं बहिरंगामध्ये अनशनपेक्षा अवमोदर्य, अवमोदर्यापेक्षा हे एकापेक्षा एक उत्कृष्ट सांगितलं, माहिती आहे का नाही. उपवास करण्यापेक्षा कुठलं अवमोदर्य म्हणजे भुकेपेक्षा कमी खाणं. कमी म्हणजे काय, रोज आम्ही 3 रोटली खात होतो, आता 2.5 खातो, ह्याला नाही म्हणत. अवमोदर्य कशाला म्हणायचं माहिती आहे का, तुमच्या पुढं आवडता इष्ट पदार्थ भेळ 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 काय खायची, पण 2 घास खाल्ले की बास करायचं. हे उपवासापेक्षा कठीण आहे. काय म्हणतो, कळलं का नाही.
दर्शन नाही खाल्लं पण आणि तुम्हाला इंटरेस्ट पण आला, वाव वाटलं, पण तिथंच तोडायचं. आवडतं त्याचं, नाहीतर म्हणतात आज मला भेळचा कंटाळा आला म्हणून त्याग. तसलं नाही. ज्या गोष्टीमधून आपल्याला भारी वाटतंय त्याचा थोडंसं खाल्लं की सोडून टाकलं है ना, अवघड असतं. मग त्यानंतर त्यापेक्षा पुढे सांगितलं काय, काय सांगितलं, निवृत्ती परिसंख्या म्हणजे रस परित्याग, एक एक रस सोडायचा. कळलं का नाही? असं सगळं आहे. आता मी ते सगळं सांगत बसलो तर वेळ नाही पुरणार. मला सांगायचा अभिप्राय एवढा आहे. मग तो सगळा तपाचा विनय आहे. आणि हे जे धारण करतात तिथं आहे उपचार विनय, म्हणजे त्यांचा विनय करणं हा उपचार विनय. आणि उपचार विनयामध्ये शास्त्रामध्ये अजून पण भरपूर भेद आहेत, ते आपण वाचून घ्या. तुम्ही वाचला तर ज्ञान विनय, नाही वाचला तर, आणि आता आपण नुसतं सांगतोच आहे आहे वाचा वाचा वाचा, तुम्ही नुसतं ऐकता. कोण कोण वाचते खरं खरं सांगा बरं. घरी जाऊन कोण कोण वाचते, रत्नाकर शाहूकाच्या कोण वाचते सांगा बरं. काय चिरतोय तेव्हा हा ज्ञानाचा विनय. आणि बरोबर म्हणतात आमचं ज्ञानच नाही, आम्हाला लक्षातच येत नाही, आम्हाला कळतच नाही, असं नाही तसं नाही. असं नको आहे. वाचायला पाहिजे का नको? असं चला पुढं. तर सांगायचा अभिप्राय हे काय झालेला आहे, विनय संपन्नता है ना. म्हणून तपाची सगळी चर्चा चाललेली आहे. मग आता तप जे आपण करतो आहोत, आता हे आचार्यांनी सांगितलं तिथं बहिरंग तप कशासाठी करायचं. बहिरंग तपाचं कारण काय, बहिरंग तप महत्वाचं आहे का नाही. काय सीझन आहे, जेवायला कोण सोडवायला नाही, आणि तुम्ही सकाळ धरणं काय खाल्ला नाही, काय करतोय. बरोबर बरोबर, नाही सांगतो, येतो त्या मुद्द्यावर. अगोदर इकडे बहिरंग तपाचं महत्त्व सांगतो अगोदर, मग अंतरंग तपाकडे आहे ना. काय म्हणतोय, उपवास पडला म्हणजे वेळ नाही, मग त्रास होतो का नाही होत, काय करतोय. आणि असा उपवास करा म्हणलं तर आहे ना. मग तुम्ही ह्यातली कलाच ओळखली नाही. काय कला माहिती आहे का, तुम्ही विचारलं का कधी महाराजांना, जे उपवास करतात म्हणजे अशा साधक जीवांना, तुम्ही एवढा उपवास केलाय, तुम्हाला त्रास होत नाही का, है ना. जर मी उपवास केलाय हे घोकत बसला तर 100% त्रास होतो. कळलं का नाही. पण आपला उपयोग जर दुसरीकडे लावला, जसं तुमचा उपयोग कुठं लागला होता, कुठं लागला, दुकानात, गिरायकाकडं, पैशाकडं, इकडं तिकडं. आवाज येते ना माझा. हां, आता ते पोरांचे उपवास संपले, तेवढा उत्साह आला, खेळत बसली ती. जाऊ दे येतील अनुष्ठानला, जाऊ दे अनुष्ठानला येतील, जाऊ दे. तर काय सांगतोय, उपयोग तुम्हाला बदलण्याची सवय असेल ना, तर उपवास कायच नाही वाटणार. आणि जेवढा उपयोग तिकडं जातोय, कुठं भूक लागली, तहान लागली, खायचंय प्यायचंय, जेवढा उपयोग तिकडं जातोय तेवढा त्रास होतो. मग उपवास कशासाठी करायचा आहे, उपयोगाला बदलायची कला आहे त्यामध्ये. कळतंय काय म्हणतोय तुम्हाला मी. म्हणून तिथं सांगितलं की तुम्ही उपवास करता तेव्हा एवढ्या मोठ्या पूजा दिल्या जातात. अवलंबन का दिलं जातं तुम्हाला. हां, घरी जाऊन काय करणार आहे, घरी जाऊन काय करणार.
झोप काढणार, दुसरं काय करणार नाही, आहे का नाही? आणि झोप नाही आली तर महासंयमी. कळतंय का नाही? असं आहे. म्हणून तिथं सांगितलं की ते बहिरंग तपाचं महत्त्व. आणि ते बहिरंग तप का करायचं? कळलं का नाही? तर आपल्या परिणामांची विशुद्धी करण्यासाठी बहिरंग तप आहे. मी काल पण खूप घटवले तुम्हाला, आहे ना. हे असंयमी लोक उपवासकर्त्यांना अनुमोदना करायला पाहिजे, पण उपवासकर्त्याने हा विचार करायला नाही पाहिजे मी उपवास केलाय, नाही तर कुठला दृष्टी होते. काल काय सांगितलं होतं? मूळ दृष्टी. मी उपवास करणार आहे म्हणला की मूळ दृष्टी, आणि मी खाणारा पण नाही जसा उपवास करणारा पण नाही, मी जाणणारा आहे म्हणला तर अमूळ दृष्टी. कळते का? होय का? एवढे उपवासांनी म्हणताना तुम्ही उपवास असून सुद्धा दुसऱ्या महाराजांना त्यांच्या सांगितलं त्रास होतो तर स्वतः पाय धरून आहार असतो पण बसायला. होय का? चांगलं आहे. तर मग सांगायचा अभिप्राय की ज्ञानामध्ये काय आहे, म्हणजे शरीराच्या आश्रित क्रियेला जर धर्म समजत असताल तर हे शरीर आपलं नाही तर ती क्रिया तुमची कशी झाली? तो खरा धर्म नाही. आपलं गाणं विसरायचं नाही. कुठलं गाणं? खरा तो एकची धर्म स्वतःला कळलं का? स्वतःला ज्ञान जाणावे. विसरला का? पहिलं काय सांगितलं होतं? आठवतं का? पहिलंच कडवं. हां, एवढंच आठवतंय. ज्ञान हे नियरहित स्थिर, ज्ञान हे धीर गंभीर, नियाचे प्रेम सोडावे, स्वतःला ज्ञान जाणावे. खरा तो स्वतःला ज्ञान. कळते का तुम्हाला काय? जो श्रेणिक राजा तीर्थंकर होणार आहे त्याने कुठले 16 उपवास केले? ते 16 एक पण उपवास केला नाही, पण तो तीर्थंकर होतोय. आणि तुम्ही एवढे उपवास करून तीर्थंकर होता का नाही माहित नाही. का? हेच तर कला आहे. मग ह्याचा अर्थ उपवास करू नका असं म्हणत नाही मी ते हे उपवास असो स्वाध्याय असो हे फक्त आपलं साधन आहे. हा एक फक्त रस्ता आहे, हे आपलं ध्येय नाही. त्यामुळे स्वतःला एवढं करून अगदी संतुष्ट मानत असाल तर मग तुम्ही मोक्षमार्गाच्या विरुद्ध आहात. उपवास असो, स्वाध्याय असो, पूजा असो, भक्ती असो, वैयावृत्त असो, आहारदान असो, काय असो, हे सगळं साधन आहे. साधन समजतं तुम्हाला? साधन साध्य नाही आहे, हे टार्गेट नाही आहे. तुम्हाला जायचं आहे पुण्याला. पुण्याला जात असताना येणारी ही मधली गावं आहेत आणि तुम्ही खुश कशानं? हा अकलूज लागलं आहे का नाही? अजून काय लागतंय? भिगवण लागलं पुण्याला, आणि तुम्ही तिथं रमला तर कधीच जाणार नाही, कधीच जाणार नाही. मग कोणी ह्या रस्त्यानं जाईल, कोणी नातेपुते फलटणवरनं जाईल. कळलं का नाही? पुण्याला जायला आहेत का नाही रस्ते? तो मॅटर करत नाही आहे.
मॅटर करते पुण्याला पोचलं पाहिजे. मॅटर करत नाही तुम्ही स्वाध्याय करताय का उपवास करताय, मॅटर करतंय की तुम्ही आत्म्याला पोचलं पाहिजे. कळलं का नाही? आहे ते भजन आहे, आपण परत पुढं म्हणू. तुम्ही लिहिलं नसणार का? लिहिलंय मी, लिहा म्हणलं तर तुम्हाला पुढचं भजन कोणी लिहिलंय का? काय नाही, भजन लिहायचं नाही, गोष्ट सांगायची नाही. कोणी गोष्टीची तयारी केली? काय नाही. गोष्ट वाचली का? आता पाठ झाली. ठीक आहे, सांगायचा मला अभिप्राय एवढाच आहे. तप म्हणजे काय माहिती का? तप शब्दाचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो. आहे ना, अजून 5-10 मिनिटं घेतो मी. 8:15 सुरू झालं त्यामुळे होऊ दे. नाही तर काय काम आहे, घरी जाऊन मोबाईलच बघणार आहे का नाही? चला, तर मग काय सांगितलं की तिथं ते सांगितलं काय आहे, तप जे आहे आपण का घाबरतो? शरीराकडे बघतोय म्हणून घाबरतो. आपल्याला शरीराला तापवायचं नाही, आपल्याला आत्म्याला तापवायचं आहे. आणि ते खरं तप आहे. समजते का नाही काय म्हणतोय तुम्हाला? हा ना, तप करायला काय घाबरतात? हा ना, तुम्ही घाबरताय, पण जी पूजा केली तू पूजेमध्ये काय म्हणलं आपण? तप चाहे सुरराय म्हणलं ना, म्हणलं का नाही आज? हां हो, प्रशांत बंडीजी म्हणलं ना, लोक नव्हते तर घेतात ना चांगली पूजा म्हणून म्हणलं. तर तप चाहे सुरराय, कळलं का नाही? स्वर्गातले कोण? राय म्हणजे इंद्र, राजा. स्वर्गातला राजा कोण? इंद्र ना. त्याला तप करू इच्छितोय, आहे का नाही? मग तप करायचं आहे म्हणजे शरीराला नाही तापवायचं, तापवायचं आहे कुणाला? आत्म्याला. मग शरीर हे भांडे काय, आपल्याला तापवायचं आहे दूध, भांडं नाही तापवायचं. हा, पहिलं भांडं तापलं जाईल मग दूध तापणार, बरोबर आहे. परंतु पहिलं तापवायचं आहे कुणाला? आणि ज्या भांड्यामध्ये दूध नाही ते भांडं तापून काय होणार? मग तसंच आहे काय, ज्या तपामध्ये, ज्या तपाच्या द्वारे स्वतःच्या आत्म्याकडे जात नाही, दूधच नाही, मग त्याचं हे शरीराचं भांडं काय होणार? फक्त जळणार. आचार्याने त्याला लिहिलेलं आहे काय क्लेश. हा, फुकटचा शरीराला त्रास देऊन टाकला म्हणते तुम्ही, फुकटचा, विनाकारण झालं असं आचार्याने लिहिलं. मी नाही लिहिलं, अजून त्यापेक्षा पण खतरनाक शब्द लिहिलेत, पण नाही सांगत. तुम्ही परत उपवासच करायचा नाही. तर सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश असा आहे की आपल्याला तापवायचं आहे काय? हां, दूध समजतं ना, दुधाचं उदाहरण त्यासाठी दिलं आहे. कळलं का नाही? दूध तापवायचं आहे, परंतु काय करतोय सांगितलं? दूध सोडून नुसतं भांडं गरम करतोय आणि त्यामुळे त्रास होतो. कळलं का नाही? लक्षात येते? आहे ना. म्हणजे अशा प्रकारे तिथं सांगितलेलं आहे की दूध आहे ना, मग ते दूध का तापवायचं आहे? परत तो प्रश्न, दूध का तापवायचं? दूध का तापवता विचारतोय, तर एवढं विचारला प्रश्न उत्तर देतात नाही. अनेक कारणं आहेत, कुठलं पण द्या की चार होतं की. हां हां, तूप काढण्यासाठी. मनपर्यंत ज्ञान दिसते तुम्हाला, माझ्या मनातलं ओळखलं. होय होय. तर मी सांगायला लागलोय काय की दूध बरोबर आहे, ते राहण्यासाठी, परत पिण्यासाठी वगैरे वगैरे तुम्ही सांगितले, बरोबर आहे. परंतु जास्त करून आपल्याला जे तापवायचं ना दूध, ते तूप काढायचंय म्हणून दूध तापतं. मग त्या दुधामध्ये तूप आहे का आत्ता वर्तमानामध्ये? म्हणजे डोळ्यानं दिसतंय का? परंतु ती पाहण्याची काय पाहिजे? कला पाहिजे. तसं असा आत्मा डोळ्यानं दिसणार आहे का? पण ह्या शरीरामध्ये आत्मा पाहायची काय पाहिजे? काय पाहिजे? कला पाहिजे. कारण आपल्याला करायचं आहे काय
ते मेन आहे, मेन सार. दूध का प्यायचं सांगा बरं, दूध का प्यायचं? दूध पिता ना? चहा कॉफी पिणारे तर जाऊ दे, सोडून द्या, त्यांचं काय मला नाही उत्तर द्यायचं. दूध का प्यायचं एवढं सांगितलं मी, ते किती वेळा सांगितलंय. ते दूधवाला दुधात पाणी घालतो आणि तुम्ही पाण्यात दूध घालता. चहा कॉफी म्हणजे काय आहे ना असं. तर काय, दूध का प्यायचं? आणि तुम्ही त्याची साय काढून 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 त्यातलं कॅल्शियम सगळं तर काय केलेलं असते, संपवलं असते का नाही? काय विचारतोय, सगळ्यात चोथा असतो रे काय, असं सांगा बरं. नाही नाही, तापवायचं असतं म्हणजे हां, कळलं का नाही काय म्हणतोय? हां, शक्ती समजतं ना काय म्हणतो ते. मग तसं दूध तापवायचं जसं कळतंय तसं आपल्याला आत्म्याला तापवायचं का कळत नाही? आत्मा तप्त झाला पाहिजे. मग आत्मा तप्त झाला तर काय होईल? जसं सोनं तप्त झालं तर काय होतंय, तसं आत्मा तप्त झाला तर शुद्ध होणार, सिद्ध होणार, कर्म निघून जाणार, नाहीतर काय होणार आहे? कळलं का नाही? म्हणून मग आता खूप जण म्हणतात आम्हाला जमत नाही जमत नाही. तुम्ही कर्म तसे बांधले आहेत. सोपे उपाय सांगू का? सोपे उपाय सांगतो आहे का? मंदिरात आल्यापासून मंदिरात जाईपर्यंत काहीही खाणार पिणार, सोपं का अवघड आहे? आहार देत आहे का, जे काही धार्मिक क्रिया करताय, पूजा करताय, स्वाध्याय करताय, जे काय करताय तोपर्यंत काही खाणार पिणार, इथून सुरुवात करा. ज्यांना तप करायला अवघड वाटतंय, ज्यांना जमतं त्यांनी करा, चांगले करा, आहे ना? कळतंय ना काय म्हणतो ते? ऑटोमॅटिक काय लागेल, सवय लागती, विश्वास येतो, धाडस निर्माण होतं. म्हटलं का नाही, काय टेन्शन नाही. मग तुम्हाला भाव आहे, चला मी एक दिवस एकासन करतो, त्रास झाला तर पाणी पितो, असं म्हणायचं मनातल्या मनात. पण नाही झालं तर झालं एकासन छान, मग पुढं विश्वास येईल, चला मी उपवास करतो. आणि एक उदाहरण सांगतो. तसंच सगळं बहिरंग तपाच्या बाबतीत आहे, तसंच अंतरंग तपाच्या बाबतीत पण आहे. अंतरंग तपात सुद्धा चला मी पहिल्यांदा थोडं वाचतो, हे सारखं म्हणतात ना स्वाध्याय करा स्वाध्याय करा स्वाध्याय करा, जरा वाचतो थोडंसं, एक पान वाचतो, काय त्रास आहे? रुची निर्माण झाल्यानंतर 10 दिवसात पुस्तक वाचून काढायला पाहिजे. तप आहे का नाही ते? काय विचारतोय? तुम्हाला मोबाईलवर पाहिजे, मोबाईलवर वाचा, कळतंय का नाही? पण वाचून काढलं अंतरंग तप. ओ चला. खरा तो स्वतःला, खरा तो स्वतःला. चला डोळे बंद करा, जा. मी ज्ञानमय आहे, अज्ञानमय नाही. अज्ञानाचे दुःख नाही, क्षयक्षम ज्ञानाचा अहंकार नाही. मी मात्र न्यूट्रल ज्ञानमय आहे. जाणणे हाच माझा स्वभाव आहे. जाणत आहे. जसे आरशामध्ये प्रतिबिंब पडले तरी आरसा आहे तसाच आहे, तसे माझ्या ज्ञानामध्ये कोणतेही ज्ञेय येवो,
कोणतेही विचार येवो मी जाणत आहे, जाणणे माझा स्वभाव आहे. आरशाप्रमाणे जाणत आहे, जाणत आहे. न्यायक स्वरूपोऽहम्, न्यायक स्वरूपोऽहम्. ज्ञानमात्र स्वरूपोऽहम्, ज्ञानमात्र स्वरूपोऽहम्. विसर्जन.